ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. गुरुचरित्र अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, तुझी वाणी धन्य आहे. तू गुरुचरणांशी लीन झाला आहेस. तू मला जे विचारलेस त्यामुळे मी आनंदित झालो आहे. आता श्री गुरु गुप्त झाले त्यामागील जे कारण सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. श्री गुरूंचा महिमा सर्वत्र झाला. या कारणाने अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. त्यातही अनेक कसली ना कसली अपेक्षा घेऊन येणारे असत. चांगले, वाईट, धूर्त आदी सर्व प्रकारची मंडळी श्री गुरूंपाशी येत असत. या कलियुगामध्ये वाईट व दुष्ट प्रवृत्तींच्या मंडळींची संख्या जास्त आहे आणि ते सर्व श्री गुरूंचे शिष्य होऊ इच्छित होते. पूर्वी भार्गवरामाने परशुरामाने पृथ्वीस निक्षत्रिय केले आणि पृथ्वी ब्राह्मणास दान रूपाने देऊन तो दक्षिण क्षेत्री निघून गेला. तेव्हा ते ठिकाण मागण्यासाठी देखील ही मंडळी परशुरामाच्या मागे धावली. काही ब्राह्मणांच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत हेच खरे. तेव्हा या प्रकारचा उभग आल्याने परशुराम देखील ही मंडळी आपणाकडे आणखी काही मागतील या विचाराने थेट समुद्रात मध्यभागी जाऊन गुप्तपणे राहिला. त्याप्रमाणे श्री गुरु देखील नाना प्रकारचे लोक अधिक काहीतरी मागतील या जाणीवेने गुप्त स्वरूपात राहिले. जो विश्वव्यापक जगदीश्वर आहे तो वर प्रदान करीत नाही काय, मात्र तोही भक्ती पाहून योग्यतेनुसार वर देतो. याच कारणाने श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले. त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले आणि तीर्थयात्रेत जाण्यास सांगितले. श्री गुरु शिष्यांना म्हणाले, सर्व तीर्थक्षेत्रे पाहून आल्यावर श्रीशैल्य येथे मला भेटण्यास यावे. श्री गुरूंचे बोलणे ऐकून सर्व शिष्य त्यांचे चरण धरून म्हणाले, हे कृपासागरा, तू आमची उपेक्षा का करीत आहेस? तुमचे दर्शन घडता सर्व तीर्थांचे दर्शन घडल्याचे पुण्य प्राप्त होते. मग आपले चरण सोडून आम्ही अन्यत्र का जावे? सर्व तीर्थे श्री गुरुचरणांपाशी असतात असे श्रुती पुराणे सांगतात. शास्त्रांनीही हेच कथन केले आहे. हे सर्व श्रुत आहे. सर्व काही आपल्या चरणी निकट असताना आम्ही रानोमाळ का भटकत राहावे? हे देवराया, साक्षात कल्पवृक्षाच्या छायेत वावरणारे आम्ही अन्यत्र का जावे? त्यावर श्री गुरु म्हणाले, आपण संन्यासाश्रमी आहोत आणि आपण एकाच जागी 5 दिवसांहून जास्त काळ राहू नये. संन्यास घेतल्यावर सर्व तीर्थक्षेत्री जाऊन यावे आणि त्यानंतर एका ठिकाणी स्थिर चित्ताने राहावे. त्यामुळे आम्ही विशेष आग्रहाने सांगतो की तसे नियमानुसार आचरण करावे आणि समग्र तीर्थाटन झाल्यानंतर आमच्यापाशी यावे. बहुधान्य नावाचे संवत्सर सुरू झाले की आम्ही श्रीशैल्य क्षेत्री येऊ. तेथे तुम्ही सर्वांनी यावे आणि माझी भेट घ्यावी. श्री गुरूंनी उपदेश केल्यानंतर सर्व शिष्यांनी श्री गुरुचरणांना वंदन केले. सर्व शिष्य श्री गुरूंना म्हणाले, आपले वचन आम्ही प्रमाण मानतो. आपले वचन सत्यवचन आहे. त्यावर श्रद्धा ठेवून आम्ही तीर्थाटन करावयास जाऊ. जो गुरुवचन पाळत नाही तो रौरव नावाच्या नरकाचा धनी होतो आणि यमाच्या नगरीत कायम नरक यातना भोगतो. आम्ही कोणत्या तीर्थांना भेट द्यावी हे कृपया आम्हास सांगावे, म्हणजे हे स्वामी आम्ही तशी आज्ञा पालन करू. आपण ज्या स्थानावर जाण्यास सांगाल तेथे आम्ही जाऊ. आपले वचन आमच्यासाठी सिद्ध वचन आहे. शिष्यांचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी प्रसन्न चित्ताने त्यांना तीर्थाटनात जाण्यासाठी निरोप दिला. या ब्रह्मांडात काशी हे अद्वितीय सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे. तेथे जाऊन आपण गंगा भगीरथीची सेवा करावी. 60 योजने अंतर दूर लांबी असलेल्या भगीरथीस प्रदक्षिणा केल्याने 60 पातके निर्माल्याचे पुण्य लाभते. प्रयाग आणि गंगेच्या मुखाशी गेल्यास हेच फळ दुप्पट रीतीने प्राप्त होते. यमुना नदीच्या काठावर 25 गावे आहेत. तितकी परिक्रमा केल्यावरही प्रायश्चित घेतल्याचे पुण्य प्राप्त होते. सरस्वती अर्थात गंगा ही पृथ्वीवरील सर्वात पुण्यशाली नदी आहे. 24 गावे व्यापलेल्या या परिघामधील नदीतीरावर स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. इतकेच नाही तर येथे स्नान केल्याने यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते आणि वडिलांसह कायमस्वरूपी ब्रह्मलोक प्राप्त होतो. करुणा, कुशावर्त, कृष्णा, वेणी, वितस्ता, शरावती आदी ख्यातकीर्त नद्या, मरुद्धती, असिकनी, मधुमती, घृतवती, जयास्वनी अशा नद्यांचीही यात्रा करावी. 15 गावांचा किनारा लाभलेल्या प्रख्यात देवनदीची यात्रा करावी. अंतर जितके लांब तितके प्रायश्चित दूत करण्याचे भाग्य लाभते. येथे मनोभावे अनुष्ठान केले असता ब्रह्महत्यादी पापे देखील दूर होतात. चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिकी या नद्यांना भरपूर पाणी असते. पुढे सहस्रमुखी नदी आहे. तसेच पूर्णा, बहुधा आणि अरुणा नामक नद्या 16 गावे इतक्या अंतरावर स्थिर आहेत.
जेथे नद्यांचा संगम घडतो तेथे स्नान केले असता मोठे पुण्य प्राप्त होते. त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचे पुण्य ही अपरंपार असते. भीमेश्वरी, सेतुबंध तीर्थ, पद्मनाभेश्वरी, श्रीरंग तीर्थ, त्याचप्रमाणे अतिशय मनोहर असे नैमिषारण्य तीर्थ आहे. पुष्कर तीर्थ वैरोचनी नजीक आहे. पुढे नदी तीर्थ या रूपाने गंगा तीर्थ मध्ये स्नान करावे. बद्री तीर्थ येथे श्री नारायणाचे स्थान आहे. येथील नदी परमपुण्यदात्री आहे. तुम्ही कुरुक्षेत्री स्नान करावे. श्रीशैल्य यात्रेस निघावे. तेथे असलेल्या महालय तीर्थावर तर्पण केले असता पूर्वजांच्या 42 पिढ्या स्वर्गस्थ होतात. येथील केदार तीर्थ, पुष्कर तीर्थ, कोठी तीर्थ, नर्मदा तीर्थ, मातृकेश्वर, कुब्ज तीर्थ, कोकामुखी ही विशेष महत्वाची तीर्थे आहेत. प्रसाद तीर्थ, विजय तीर्थ, पुरी, चंद्र नदी, गोकर्ण, शंखकर्ण या तीर्थामध्ये स्नान करणे पुण्यप्रद मानले जाते. अयोध्या, मथुरा, कांची, द्वारावती, गया, शालिग्राम तीर्थ, शबलग्राम ही मुक्ती प्रदान करणारी क्षेत्रे आहेत. 6 योजने अंतरावर पसरलेली गोदावरीची परिक्रमा केल्यास वाजपेय यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे अशी 3 वेळा परिक्रमा करून तीर्थस्नान केल्यास महापातके नष्ट होतात. सर्व पातकांपासून मुक्तता लाभते. याप्रमाणे प्रयाग तीर्थासमान प्रख्यात असलेली वंजरा संगम आणि भीमेश्वर ही 2 तीर्थे देखील आहेत. तर्पण करण्याकरिता कुश तीर्थ आहे. तेथून गोदावरीचा समुद्राशी संगम होतो. तिथवर 12 योजनांचा परिक्रमा मार्ग आहे. ही परिक्रमा केल्याने विविध 36 पातकांचा नाश होतो. पूर्णा नदीच्या तीरावरून 4 योजने दूर गेल्यास कृष्णा आणि वेण्णा नदीची 15 योजने इतकी परिक्रमा आहे. तुंगभद्रेच्या तीरावरील परिक्रमा 20 योजने इतकी आहे. येथील पंपा समोर क्षेत्राचा महिमा अपरंपार आहे. हरिहर या क्षेत्रावर जाण्याने सर्व दोषांपासून मुक्ती लाभते. भीमरती नदी तीरावरील परिक्रमा 10 योजने आहे. पांडुरंग, मातुलिंग तसेच गाणगापूर तीर्थ अत्युत्तम आहे. येथे 8 मनोहर तीर्थे आहेत. अमरजा संगमावर कोटी तीर्थे आहेत. तेथे असलेला अश्वत्थ वृक्ष हा जणू कल्पवृक्षच आहे. या वृक्षासमोर नृसिंह तीर्थ आहे आणि उत्तरेस वाराणसी तीर्थ आहे. त्याच्या पूर्वेस पाप विनाशी तीर्थ आहे आणि त्याच्या पुढे कोटी तीर्थ आणि रुद्रपाद तीर्थ आहे. पुढे चक्र तीर्थ आहे. येथील मुख्य देव केशव असून त्यापुढे मन्मत्त तीर्थ आहे. येथील कल्लेश्वर देवस्थान हे गंधर्वाचे निवासस्थान म्हणून परिचित आहे. गाणगापूर ही अद्भुत सिद्धभूमी आहे. येथे अनुष्ठान करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. येथे यती साक्षात कल्पवृक्ष रूपाने वास करून आहेत. तर येथे मनोकामना पूर्ण कशा राहतील? जेथे अनंत पुण्य प्राप्त होतात अशा प्रयाग क्षेत्रासमान असलेले कांकिनी संगम हे तीर्थ भीमा नदीच्या तीरावर आहे. तुंगभद्रा आणि वर्धा संगमावर तपोनिधींचे वास्तव्य असून येथे शतजन्मांची पातके नष्ट होतात. ब्रह्महत्येचे पातक जेथे नाहीसे होते त्या निवृत्ती संगम तीर्थावरही अवश्य जावे असे श्री गुरूंनी शिष्यांना सांगितले. गुरु सिंह राशीमध्ये प्रवेश करता झाला की सर्व तीर्थे संतोष पावतात. सर्व तीर्थांमध्ये गंगेचे पाणी येऊन एकरूप होते. गुरु कन्या राशीत असेल तेव्हा गंगा कृष्णा नदीस येऊन मिळते आणि गुरुचा प्रवेश तुळ राशीत झाला की गंगा तुंगभद्रा नदीत प्रवेश करते. सूर्याचा प्रवेश कर्क राशीत झाला असता मलप्रभा नदी कृष्णा नदीस मिळते. अशा वेळी येथे स्नान केले असता ब्रह्महत्यादी पातकांचा नाश होतो. भीमा आणि कृष्णा नदीच्या संगमावर स्नान करणाऱ्यास पुढील 7 जन्म ब्राह्मणाचे प्राप्त होतात. तुंगभद्रेच्या संगमात स्नान केल्यास त्याहीपेक्षा तिप्पट आणि निवृत्ती संगमात स्नान केल्यास चौपट पुण्य प्राप्त होते. पाताळगंगेमध्ये स्नान केल्याने मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतल्याने 6 पट पुण्यफळ प्राप्त होते आणि पुनर्जन्मास येणे होत नाही. लिंगालय क्षेत्री स्नान केल्यास दुप्पट पुण्यफल प्राप्त होते. समुद्र आणि कृष्णा नदीच्या संगमावर स्नान केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते. कावेरी संगमावर स्नान केल्याने 15 पट पुण्यफल प्राप्त होते. ताम्रपाणी नदीत स्नान केल्याने अपार पुण्यलाभ होतो आणि कृतमाला नदीमध्ये स्नान केल्याने सर्व पातकांचा नाश होतो. पयस्विनी नदी भवताप नष्ट करणारी आहे तर समुद्रस्कंदाच्या दर्शनाने सर्व पापे हरली जातात. शेषाद्री येथील श्रीरंगनाथ, पद्मनाभ, अनंत याची पूजा करून तृणमल क्षेत्रात जावे. सर्व तीर्थे सर्वोत्तम असून कुंभकोण क्षेत्र तसेच कन्याकुमारी क्षेत्र दर्शन करून मत्स्य तीर्थामध्ये स्नान करावे. पक्षतीर्थ, रामेश्वर, धनुष्यकोटी, रंगनाथ मंदिराजवळील कावेरी तीर्थ सर्वोत्तम आहे.
चंद्रकुंड येथील पुरुषोत्तम तीर्थ हे कोटी पापांचा नाश करणारे तीर्थ असून कोल्हापूर येथील महालक्ष्मी क्षेत्र दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तेथून जवळच कोल्हे गावामध्ये श्री नृसिंहांचे स्थान आहे. तेथे प्रत्यक्ष श्री शंकरांचे वास्तव्य आहे. कृष्णा नदीच्या तीरावर भिल्लवडी क्षेत्र आहे. तेथे भुवनेश्वरी देवी शक्ती रूपाने स्थिर आहे. येथे तप केले असता ईश्वराशी एकत्व प्राप्त होते. वरुणा नदीच्या संगमावर तुम्ही मनोभावे स्नान करा आणि मार्कंडेय तसेच संगमेश्वराचे पूजन करा. कृष्णेच्या तीरावर अनेक ऋषींचे आश्रम आहेत. त्यांच्या सानिध्यात कृष्णेच्या पाण्यामध्ये स्नान केले असता ज्ञानप्राप्ती होते. पुढे कृष्णेच्या प्रवाहात अमरापूर ग्रामी कृष्ण पंचगंगा संगमावर स्नान केल्यास प्रयाग तीर्थापेक्षाही अधिक पट पुण्य लाभते. येथे सर्व तीर्थे आहेत. सर्व ऋषीमुनी येथे तप करतात. येथे ज्ञानीजनांना सिद्धत्व प्राप्त होते. या प्रख्यात क्षेत्री 3 दिवस अनुष्ठान केल्यास सर्व प्रकारची कामनापूर्ती होते आणि परमार्थ साधन घडते. पुढे युगालय तीर्थ दृष्टीस पडतात मुक्ती लाभते. येथूनच पुढे शूर्पालय तीर्थ आहे. येथे विश्वामित्र क्षेत्र प्रसिद्ध आहे. हे भगवतीचे तपस्थान आहे. येथील मलय प्रभेच्या संगमावर स्नान केले असता सर्व पापांपासून मुक्ती मिळते. कृष्णा श्वेतशृंगापाशी उत्तर वाहिनी होते. येथे विष्णू अवतार कपिल ऋषी गायत्रीची कृपा झाली होती. येथे स्नान केले असता काशी क्षेत्रापेक्षाही षटपटीने अधिक फळ मिळते. येथे मंत्र जाप केला असता कोटीपटीने फळ मिळते. पिठापूर येथे केदारेश्वराचे स्थान आहे. येथे श्री दत्तात्रयांचे साक्षात वास्तव्य आहे. मणिगिरी नामक तीर्थाचा महिमा काय सांगावा. येथे साक्षात सप्तर्षींनी अनेक दिवस तप केले. येथून पुढे वृषभाद्री ही कल्याण नगरी असून तेथील तीर्थाचे महात्म्य अपरंपार आहे. येथे तप केल्याने पुनर्जन्मापासून मुक्तता लाभते. महाबळाचे दर्शन घेतले असता यज्ञ केल्याने पुण्य मिळते आणि श्रीहरीचे दर्शन घेतले असता पुनर्जन्मापासून मुक्तता होत येते. अशा रीतीने समस्त तीर्थांचे दर्शन घ्यावे. या नद्या दोषयुक्त असतील तेव्हा मात्र तेथे स्नान करण्याने दोष लागतील. कर्क संक्रांत जमेस धरून पुढील 2 महिने वर्ज करावेत. मात्र नदी किनारी राहणाऱ्यांसाठी हा दोष नाही. त्यातही कर्क संक्रांतीचे 3 दिवस वर्ज करावेत. कारण या समयी नदी अपवित्र असते. भागीरथी, गौतमी, चंद्रभागा, सिंधू, नर्मदा आणि शरयू नद्यांमध्ये स्नान करणे वर्ज समजावे. ग्रीष्म ऋतूमध्ये सर्व नद्या 10 दिवस अपवित्र मानाव्या आणि विहिरी, आड, तळी एका रात्रीसाठी वर्ज मानाव्या. जेव्हा नदीला नव्याने पाणी येईल तेव्हा ती अपवित्र जाणावी. अशा वेळी स्नान करणे महादोषकारक असल्याने वर्ज करावे. या तीर्थाविषयीची सर्वसाधारण माहिती मी तुम्हाला सांगितली. मात्र जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तेथे जाल तेव्हा त्या समयानुसार योग्य ते आचरण करावे. श्री गुरूंचे बोलणे ऐकून सर्व शिष्यांनी त्यास वंदन केले आणि त्यांचा निरोप घेऊन ते सर्वजण तिथून निघाले. सिद्धमुनी नामधारकास सांगते झाले की निरोप घेऊन सर्व शिष्य निघाले. त्यानंतर श्री गुरु पुन्हा गुप्त रूपाने स्थिर झाले. सरस्वती गंगाधर यांच्या सांगण्यानुसार या पुढील कथा विस्तार अतिशय मनोहर आणि सर्व इच्छित फळ देणारा आहे. या कथांना ब्रह्मरसाचा गोडवा आहे. त्याचे सेवन जो नित्यनेमाने व आवडीने करेल त्यास परमार्थ साधन लागलीच आत्मसात करता येईल. श्री गुरुचरित्र ही कामधेनू आहे. श्रोत्यांनी त्यास सावधपणे श्रवण करावे. जे असे करतील त्या श्रोत्या 4ही पुरुषार्थ साध्य होतील. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा क्षेत्र व तीर्थांचे वर्णन करणारा असा हा 15वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रय